हॅलो फूडीज. आज होता रविवार आणि नेहमी तेच पोहे उपमा खाऊन कंटाळा आला होता. मग विचार केला, चला सगळ्यांना आवडणारा झणझणीत वडापाव बनवूया. त्यासाठी मी घेतली हिरवी मिरची, आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर. हे सगळं मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घेतलं. मग कढईत तेल तापवलं आणि त्यामध्ये टाकली मोहरी. मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये वाटलेली हिरवी चटणी टाकली. त्याचबरोबर त्यामध्ये टाकले हळद आणि धने पावडर. चटणी चांगली परतेसपर्यंत उकडलेले बटाटे चांगले मॅश करून घेतले आणि त्यामध्ये ॲड केलं थोडंसं मीठ. मग हे मॅश केलेले बटाटे चटणीमध्ये एकत्र करून त्याचं मिश्रण बनवून घेतलं. आता मिश्रण तयार झाल्यावर एका साईडला बेसन घेतलं आणि त्यामध्ये टाकलं थोडंसं मीठ आणि ओवा आणि त्याचं स्मूथ बॅटर बनवून घेतलं. मग बटाट्याचे गोळे करून घेतले आणि त्यानंतर बेसनमध्ये घोळवून ते गरम तेलामध्ये फ्राय केले. एकदम गोल्डन आणि क्रिस्पी. साईडला हिरवी मिरची पण तळून घेतली. मग पावाला ग्रीन चटणी लावली, त्यामध्ये गरमागरम वडापाव ठेवला आणि तयार झाला आपला